चला इन द बुक्स ऑफ पहिला रीड करूया आणि आपल्याला कोणाकोणाचं काय. चला बहुतेक रीडिंग तुम्ही केलंय सगळ्यांनी, राईट. सतीश अँड प्रमोद पार्टनर्स. प्रिपेअर्ड म्हणून इन्स्ट्रक्शन्स वाचणं गरजेचं आहे. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. यू हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. अजून काय क्लिअर कट इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की बॅलन्स शीट बनवू नका. आणि इव्हन देन तुम्ही बॅलन्स शीट बनवली तर निगेटिव्ह मार्क्स होणार. हा बनवायची असेल तर ती वर्किंग नोट मध्ये बनवा, पण कशाला, नॉट रिक्वायर्ड. खूप टाइम वाचणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचे, फक्त सिंगल इफेक्ट्स द्यायचे, राईट. त्याचे जे डबल इफेक्ट्स आहेत दॅट वी आर गोइंग टू अवॉइड. चला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये मला एक सांगा, व्हॉट इज दिस, हे काय प्रकार आहे. एक मिनिट थांबा, एकदा हे ऑन करूया. झालं नाही का चालू. एकच मिनिट द्या, आपण हे पण स्टार्ट करू. का नाही चालू होते. चलो इट्स ऑन. सो ट्रायल बॅलन्स इज गिवन आणि ऍडजस्टमेंट्स आहेत 5 ऍडजस्टमेंट्स आहेत. ऑल राईट. फक्त ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस तुम्ही बॅलन्स शीट बनवली असण्याची शक्यता आहे तर ती तशीच राहू द्या. लेट इट बी ॲज इट इज. थोडंसं ब्लँक राहील रिझल्ट, हे त्याचा एक काय होईल, फार तर एक बॅलन्स शीट ब्लँक जाईल. ऑल राईट. आपल्याला काही प्रॉब्लेम मला वाटत नाही. आपण काय करणार आहोत, वी विल स्ट्रेट वे आपण नेहमीच्या पद्धतीने आपल्या मार्किंग करून घेऊया आणि वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. चला पहिली ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉकचं मार्किंग होतं का, नाही. आउटस्टँडिंग वेजेस कुठे मार्क करू, वेजेसला केलं मार्क. नेक्स्ट, क्रिएट प्रोविजन फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी. समृद्धी कुठे कुठे मार्किंग करणार, फक्त मार्किंग कुठे करणार सांग. सन्ड्री डेटर्स किती मार्किंग करू, 2 मार्किंग. आणि अजून कुठे मार्किंग होणार, बॅड डेब्ट्स नाही आहेत. ओके, त्यांनी काय आपण मार्किंग थांबवणार, त्यांनी काहीच नाही करू शकत, आपण काही नाही करू शकत. ओके. व्हॉट इज नेक्स्ट, गुड्स ₹1,800 डिस्ट्रीब्युटरचा फ्री सॅम्पल. हे सगळ्यांना मला वाट पाहिजे की यायला हवंय सही. आणि काय लिहिणार, ऍडव्हर्टाइजमेंट. चला मग ऍडव्हर्टाइजमेंट आहे का चेक करा. इज देअर एनी ऍडव्हर्टाइजमेंट. जर ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्याला मार्क करायचं आहे. लकीली ते नाहीये, म्हणजे याची कुठेही मार्किंग आपण करू शकत नाही. Goods of ₹2,000 were sold and delivered on 31st March, but no entries passed. वैष्णवी, बॅलन्स शीटची टोटल पण द्यायची तुला. मग इन्स्ट्रक्शन वाचत नाही का, इन्स्ट्रक्शन मध्ये क्लिअर कट. बोर्डाचा ऐक ना, बोर्डाची इन्स्ट्रक्शन, हे बोर्डची कंप्लेंट आहे तुझ्या विरुद्ध. स्टुडंट आहेत ना, इन्स्ट्रक्शन वाचतच नाही. एकदम बरोबर बोलतायत ते. यस बोला. Goods of ₹2,000 were sold and delivered, but no entries passed. म्हणजे याला काय म्हणता येईल, काय ट्रेडिंगच्या क्रेडिटला कुठं असं सेपरेट लाईन आयटम करू मी. मग सेल्स मध्ये ऍड. तन्मय सेकंड इफेक्ट सांग मला त्याचा. काय कुठे चाललंय, कुठे आहे, मैं काम मला पाहिजे ना असेटला. कोण बोललं, डेटर्स मध्ये ऍड. चला सेकंड इफेक्ट नाही करायचंय, पण मला सेल्सला इफेक्ट करावं लागेल. येस, चलो लेट अस स्टार्ट. ओपनिंग स्टॉक कुठे पोस्ट करू, हा ओपनिंग स्टॉकच आहे ना. ओपनिंग स्टॉक कुठे पोस्ट करणार, ट्रेडिंग ओपनिंग स्टॉक. येस,
टू ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट परचेसेस, ट्रेडिंगची डेबिट साइड, परचेसेस इनरला, बरोबर आहे ना? येस. आणि एक लाईन बुक केली मी, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन परचेस इनरला, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत. वेजेस ट्रेडिंग इनर आउटर इनर लिहा. वेजेस इनरला, वेजेस इनर. झालं. नेक्स्ट इन्शुरन्स. इन्शुरन्स इज प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. मग मी कुठे जाऊ? अरे इथं आता काहीच करण्यात पॉईंट नाहीये. मला काय करावं लागेल? प्रॉफिट अँड लॉसला जायला लागेल. एक मिनिट. प्रॉफिट अँड लॉस पण आपण अरे मी जागा किती सोडली आहे? एक 3 लाईन सोडल्यात. कुठल्या बेसिसवर सोडली आहे? चेक करूया पुढे किती. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठे येतात? P&L ला. हो हे वेअरहाऊस रेंट, कॅरेज आउटवर्ड, एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, ट्रेडिंग. म्हणजे एक लाईन 1+3 1+3 कायम 3 ऍड करायचे. म्हणजे 4 लाईन्स यू हॅव टू लिव्ह फॉर ट्रेडिंग. आणि नंतर त्याच्या पुढे सेलिंगला एंट्री करा. सेल्सला मी मुद्दामन सेल्स हाईड केलेला आहे. सॉरी सेल्स म्हणते प्रॉफिट अँड लॉस मी हाईड केलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस कुठे येणार आहे? ऑब्विसली याच्या खाली 4 लाईन सोडून काय लिहिणार? इन्शुरन्स इनर आउटर आउटर. हा बोला. वेअरहाऊस रेंट कुठे येणार त्याला सांगा. वेअरहाऊस रेंट मध्ये काय करतो आपण? व्हॉट वी डू इन वेअरहाऊस? फिनिश गुड्स ठेवतो. फिनिश गुड्स बिलॉंग्स टू P&L. चला इन्शुरन्स झालाय. आता वेअरहाऊस रेंट असा आला ना तर मात्र लिटरली हा समजा आला बोर्डाला या वर्षी तर 10 नाही, ऑल 20 आउट ऑफ 20 हे जेवढी रँक आहे ना तुमचे जेवढे सगळे स्टुडंट आहेत ते परत सगळे 90 मध्ये येतील. असा सम आला तर. इतका सोपा आहे हा, भयानक सोपा आहे. चला इन्शुरन्स झालाय. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठे टाकणार? अनप्रोडक्टिव्ह वेजेस इन्शुरन्सच्या खाली प्रॉफिट अँड लॉस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस. चला वेअरहाऊस रेंट, प्रॉफिट अँड लॉस मी धडाधड पोस्टिंग करतो आता. वेअरहाऊस नंतर कॅरेज आउटवर्ड, प्रॉफिट अँड लॉस. देन नंतर अजून काय आहे? सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न कुठे? सेल्स मधनं मायनस. पण मी आता यावेळेला सेल्स साठी किती लाईन सोडल्यात बघा. आता मी आता काय झालंय? नाव आय एम अवेअर सेल्सला एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी 3 आधीच सोडले. तुम्ही जर फॉर्मॅट केला असेल तर इथं ऍडजस्टमेंट केली तरी चालते. सेल्स लेस रिटर्न लिहिलं असेल आणि नंतर ऍडजस्टमेंट केली तरी चालेल. पण मी लिहिलं नव्हतं म्हणून मी आय कॅन ऍडजस्ट इट. एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉसला एक्सपोर्ट ड्युटी. तुमचं आणि माझं पोस्टिंग चेक करा बरोबर आहे ना. हे सगळं सोपं आहे. पटापट पटापट पोस्टिंग होत आहे. एक्सपोर्ट ड्युटी. नेक्स्ट कस्टम ड्युटी. ट्रेडिंग कस्टम हे म्हणजे काय? तुम्ही जो माल इम्पोर्ट केलाय त्याच्यावरची ड्युटी आहे. आणि एक्सपोर्ट जो तुम्ही एक्सपोर्ट केलाय, एक्सपोर्ट काय करणार? फिनिश गुड्स म्हणजे तयार गुड्स एक्सपोर्ट करणार. म्हणून दॅट इज रिलेट. आणि एक्सपोर्ट ड्युटी नॉर्मली सेल्सवर असते म्हणून ती सेलिंग एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट लॉस. पण कस्टम ड्युटी परचेसवर असतं म्हणून ती ट्रेडिंगला येणार. चला ट्रेडिंगला घेऊया. काय? कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी ट्रेडिंगला. कस्टम ड्युटी ट्रेडिंग. देन व्हॉट इज नेक्स्ट? सन्ड्री डेटर्स. आपल्याला करायचंय का? नो पोस्टिंग. वा वा. म्हणून म्हणलं ना की असा सम आला तर मग तर काय बल्ले बल्ले. येस. इन्व्हेस्टमेंट काय करणार? इग्नोर मारणार. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी रेंट सई, धनश्री, समृद्धी, आदिती.
वाय ट्रेडिंग? फॅक्टरी, वर्ड फॅक्टरी. प्रार्थना, फॅक्टरी रेंट. वाय? मेरी मर्जी. फॅक्टरी वर्ड, फॅक्टरी वर्ड. अरे मग आपण काउंटिंग चुकलंय मगाशी. आता थोडा प्रॉब्लेम येण्याची शक्यता, पण तरी सुद्धा ना त्या 3 लाईन मुळे एक लाईन एक्स्ट्रा सोडलेली असते आपण. सो वी विल बी एबल टू डू इट. चला, फॅक्टरी रेंट. नेक्स्ट. आणि पोस्टेज अँड टेलिग्राम. P&A अगदी सोपा सम आहे, मस्त सम आहे, वंडरफुल सम. पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड हा इथं ओव्हरफ्लो झाला तरी चालेल, ते शॉर्टकट्स नकोच शक्यतो. फुल लिहा पोस्टेज अँड टेलिग्राम. इथं ओव्हरफ्लो झाला तरी चालेल. नेक्स्ट. सेल्स. सेल्स आता आपल्याला इनरला तसं सुद्धा लिहितो आपण. आता मी कसं कुठे लिहिणार आहे? ऑब्विसली इनरला लिहिणार आहे आणि एक लाईन बुक केली आणि मग तुम्ही ऑलरेडी रिटर्न लिहिलं असेल तर त्याच्या खाली लिहा. ऍडजस्टमेंट जेव्हा करू आपण तेव्हा. आता सेल्स इनरला लिहायचं आहे 68,000. डिव्हिडंड. आयुष का? डिव्हिडंड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला मस्त हारच घातला पाहिजे तिला. बरोबर विकेट मिळाली मला, बरोबर विकेट. काय ईशा, त्याला सांगा तिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला का नाही. अरे बाबा नो, तुम्ही काय क्लासमध्ये आहात का नाही? काय नाही, थांबायचंय इथं. मला डिव्हिडंड बॉल कुठे येणार? का ट्रेडिंगच्या क्रेडिटला का नाही? ट्रेडिंगच्या क्रेडिटला का नाही? बरोबर लाऊड अँड क्लिअर आहे. ट्रेडिंगची क्रेडिट साइड फ्रीज आहे, फक्त गुड्स गोइंग आउट आहेत म्हणून येणार नाही. काय आयुष का? प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. डिव्हिडंड तो रिसीव्ह आहे. क्रेडिट म्हणजे डिव्हिडंड इज रिसीव्ड. आणि रूल ऑफ डिक. काय रूल ऑफ डिक आहे? एवढे सगळे रूल बनवून दिलेत आणि स्टील तुम्ही चुका करताय. 7वा 8वा सम चालू आहे. कितवा चालू आहे आपला सम? का 9वा? परचेस रिटर्न. परचेस रिटर्न मधनं हे परचेस मधनं परचेस रिटर्न मायनस करा. झालं, व्हेरी गुड. 17,800 आउटरला. सनरी क्रेडिटर्स आपण काय करणार? बँक लोन. वाव, पण एक मात्र इथं ऍडजस्टमेंट येणार आहे, याचा इफेक्ट येणार. ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. एक तर हे काय आहे, ह्याच्यावर काय हिडन आहे? इंटरेस्ट हिडन आहे. इंटरेस्ट इज हिडन. आणि आपण काय करतो? PRT. PRT कसं करतात? PRT व्हॉट इज PRT? चला बोला. PRT म्हणजे काय? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. चला, प्रिन्सिपल किती आहे? 8,000. 8,000 इंटू 10/100. 10/100. आणि टेन्युअर किती? कसे काढले? 9 मंथ्स. कारण डेट दिले. डेट आली म्हणजे काय करायचं? मीटर ऑन झाला. मीटर ऑन. 1 एप्रिलला मीटर स्टार्ट होतो, तो 31 मार्चला संपतो. आणि ही डेट काय आहे? 1 जुलै. ती येणार इथं 1 जुलै. आता फ्रॉम 1 जुलै टू 31 मार्च किती महिने होतात? 9 मंथ्स. म्हणजे 9 मंथ्सचं काय आहे? इंटरेस्ट. म्हणजे हा झाला टेन्युअर. मग हा टेन्युअर. आणि एका इयर मध्ये हाऊ मेनी मंथ्स आर देअर? 12. सो फटाफट डिव्हिजन करा आणि मला अमाऊंट सांगा. 1800. इज दॅट करेक्ट? काय एकटा सांगतोय? किती? चला बोला पटापट. बरोबर आहे? 1800 इज करेक्ट? येस, 1800 इज करेक्ट. वी विल टेक इट एज. चेक करूया माझं पण 1800 आहे का.
चला पण मी काय करू काय, व्हॉट शुड आय डू नाव? 600 बरोबर आहे. सहाशे करेक्ट आहे, 600 करेक्ट आहे. काय मग काय रे, आम्हाला काय गंडवतोस का काय? मग 1800 आणले कुठून? चला बाकीच्या म्हणून मी विचारतोय की किती आहे. एवढं कॅल्क्युलेशन्स केली आपण. 9/12 काय पर्सेंटेज किती आहे? 10. 600 ना. मग अरे मुळात 10% नी 800 होतात बाळा. 800 1800 शक्यच नाहीये. काय कमाल. सी याला म्हणतात सिली मिस्टेक्स. याला म्हणतात सिली मिस्टेक. ह्या अशा मिस्टेक्स होतात आणि तुमचा स्कोर बिलो 90. चला घ्या 600 इंटरेस्ट. हा इंटरेस्ट मी डेबिटला का टाकलाय? प्रार्थना, वाय हॅव डेबिटेड दिस? एक्सपेन्स आहे. तू प्रार्थना आहे? हा बोल प्रार्थना. का तो म्हणतोय म्हणून? मग अरे लोनवर तुम्ही इंटरेस्ट पे करणार का रिसीव करणार? हे लोन आहे ना, लोनवर इंटरेस्ट पे करणार. मग इंटरेस्ट पे इज अन एक्सपेन्स म्हणून ते प्रॉफिट अँड लॉसला डेबिटला केलाय. कारण ते फायनान्स चार्जेस आहेत. फायनान्स चार्जेस डेबिटला येतात. नेक्स्ट लास्ट अदर रिसिट्स. अदर रिसिट्स कुठे टाकणार? ऑब्वियसली डिव्हिडंडच्या खाली अदर इन्कम मध्ये. चला आता रेस्ट ऑफ द थिंग ऍडजस्टमेंट फटाफट करूया. हा अदर रिसिट काय? रिसिट्स आहेत. रिसिट आहेत म्हणजे सन्ड्री इन्कम. चला पहिला क्लोजिंग स्टॉक फटाफट फिनिश करूया. क्लोजिंग स्टॉक पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला करूया. पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बस तिथंच तो एंड करूया. कारण सेकंड इफेक्ट होणार नाही. नो सेकंड इफेक्ट, ओनली वन इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक 15,000 राइट. परफेक्ट. व्हॉट इज नेक्स्ट? आउटस्टँडिंग वेजेस. फक्त वेजेस मध्ये ऍड करणार आपण. काय सही? आउटस्टँडिंग एक्सपेन्स वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग टोटल आउटरला 1500. येस परफेक्ट. नेक्स्ट क्रिएट प्रोविजन फॉर बॅड डेब्ट्स 800 आणि मेंटेन. हे काय आहे? कुठे लिहिलंय हे? काय बॅड डेब्ट्स? बॅड डेब्ट्सची प्रोव्हिजन आहे म्हणजे ती फर्दर बॅड डेब्ट्स आहे. आणि इथं आरडीडी क्लिअर कट दिलंच आहे. चला दोन्ही आपल्याला कुठे पोस्ट करायचंय? पहिलं इथं काही बॅड डेब्ट्स नाही. आपल्या नेहमी फॉर्मॅट प्रमाणे करून टाकूया. मी काय केलं बघा. न्यू एफबीडी म्हणायला पाहिजे का नुसतं एफबीडी म्हणायला पाहिजे? नुसतं एफबीडी. आता मी काय केलंय, मी बॅड डेब्ट्स काढून टाकलं. इवन अजून पुढची स्टेप मी डायरेक्टली माझा फॉर्मॅट तर दिलाच नाही. फक्त या दोन ही फिगर माझी बरोबर आहे का? न्यू एफबीडी आणि हे सगळं बरोबर आहे. चेक करूया. फक्त वर्डिंग चुकलंय. पहिले आधी बॅड डेब्ट्स 800 आहे. हे एफबीडी आहे आणि 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता काय करावं लागेल? व्हॉट वी हॅव टू डू? सन्ड्री डेटर्स मधनं काय करावं लागेल? सन्ड्री डेटर्स मधनं अनरेकॉर्डेड सेल ऍड करावे लागतील. ओहो, म्हणजे आधी पहिले आपल्याला ही ऍडजस्टमेंट जी आहे ना ही बदलावी लागेल. आपल्याला ह्याचा सिक्वेन्स बदलायला लागेल. बरोबर आहे का? कारण खाली अनरेकॉर्डेड सेल आहे तो आपल्याला पहिले म्हणजे जेव्हा जेव्हा अनरेकॉर्डेड किंवा येणार याचे सिक्वेन्स आपल्याला चेंज करावं लागेल. चला आपण वी विल स्टेट ओव्हर देअर. आपण मग आता काय करूया? लगेच कन्सिडर पण करून टाकूया. किती आहेत डेटर्स? चेक करा. डेटर्स किती आहेत? 40,000. म्हणजे 40,000 मध्ये मी किती ऍड करायचे? 2,000 ऍड करायचे आणि 800 मायनस करायचे. मायनस 800 म्हणजे फिगर किती येते? 41,200. आता याच्या किती पर्सेंट काढायचं आहे बघा. मी थोडीशी ट्रिक सांगतो तुम्हाला. आता ही थोडी घरी प्रॅक्टिस पण करा. हे बघा सिंगल डिजिट 3% म्हणजे सिंगल डिजिट पर्सेंट आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 3% म्हणजे सिंगल डिजिट पर्सेंटेज आहे. मग मी काय करणार? जेव्हा सिंगल डिजिट पर्सेंट असेल ना तेव्हा हे 2 डिजिट कॅन्सल करणार आणि त्याला स्ट्रेट फॉरवर्ड 3 नी मल्टिप्लाय करणार. 1 2
1 2 3 6 हे काय आहे पण RDD ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे ते बरोबर आपण केले कॅल्क्युलेशन्स. चला एक मिनिट. सो कॅल्क्युलेशन्स आर करेक्ट. ऑल राईट, मुव्हिंग ऑन, पुढे जाऊया. मग पण आता हे काय आहे, आपल्याला काय करायचंय ते, व्हॉट इज दॅट, हे सगळं काय आहे, हे फर्दर बॅड डेट्स आणि न्यू RDD. चला घ्या ते न्यू FBD नको, डायरेक्ट FBD 800 आणि त्यात मी ऍड FBD न्यू RDD, ही न्यू RDD आहे. सो आउटरला 2036. माझे वर्डिंग चुकतंय, तुम्ही करेक्ट करा. स्क्रीनला ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. नेक्स्ट, डन. गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्यूट एज अ फ्री सॅम्पल. ट्रेडिंगच्या काय समृद्धी, ट्रेडिंगची क्रेडिट सेट धनश्री. गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल काय लिहिणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल. चला पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला या इथं मध्ये एक जागा सोडली आपण, ओव्हर हिअर गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल. आणि काय करणार, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज अ फ्री सॅम्पल आणि ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे, ओव्हर हिअर काय म्हणून देणार, टू ऍडव्हर्टाइजमेंट. बरोबर ना, येस, टू ऍडव्हर्टाइजमेंट. इकडनं इकडं गुड्स ऑफ ₹2000 were sold and delivered on 31st March but no entry. म्हणजे काय आहे, अनरेकॉर्डेड सेल आहे. ह्याचा आपल्याला फक्त एकच इफेक्ट देता येईल, तो सुद्धा सेल मध्ये लिहा, ऍड अनरेकॉर्डेड सेल आणि सेल इनरला लिहा आणि रिटर्न करून आउटरला बाहेर काढा. पहिले सेल्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल, नंतर रिटर्न मायनस करा आणि आउटरला घेऊन या. टेक इट टू द आउटर कॉलम. येस, 69,400. आता याचा सेकंड इफेक्ट आपल्याला करता येणार नाहीये आणि ऑलरेडी आपण हा कन्सिडर केला RDD कॅन्सल कॅल्क्युलेट करताना. म्हणजे आपला सम इज ओव्हर, आपल्याला फक्त ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. आपल्याला काय करायचंय, GP NP चुकतोय, डोंट वरी, काही चुका आहेत बुकामध्ये, ते तुम्ही फाइंड आउट करायचे. बालभारतीला एक लेटर ईमेल राईट करा, तुम्हाला क्रेडिट मिळून जातील आणि 3 क्रेडिट नंतर एक गिफ्ट वाउचर पण मिळेल. चला 56,200 GP येतोय, बरोबर आहे, बरोबर आहे, तुला येत नाहीये, आलाय. चला नेट प्रॉफिट काढा आणि मला सांगा किती आहे. पुस्तकात कधी वेगळंच दाखवत आहेत. 48 एवढा शक्य नाही वाटत ना, कारण 57 हे नाही वाटत नाही एवढा. काय येतोय, बरोबर आहे, बरोबर आहे रे. तो साहिल एवढा ओरडतोय तिकडनं, चुकत असेल. चला 48. आता रेशो किती दिलाय, रेशो नाही दिला. नो रेशो म्हणजे काय, नो रेशो म्हणजे 1:1, 1:1 म्हणजे 1/2. चला डिस्ट्रीब्यूट करूया. मी दिस टाइम तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे. फार रेडीमेड मी तुम्हाला सवय लावतोय, पण त्या चुकीच्या आहेत. येस, कशाची टोटल पाहिजे तुला बाळा, ट्रेडिंगची का प्रॉफिट लॉस, दोन्ही सर. हे बघ टोटल ट्रेडिंगची टोटल आहे 86,600 आणि नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिट 56,200 56,200 आणि तो आपण इथं घेऊन आलोय 59,200 आणि त्याच्यावरून आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. येस, बॅलन्स शीट. अरे बाळा तू झोपलाय का रे राजा, अरे बॅलन्स शीट बनवायची नाही रे बाबा, अरे सम्राट, अरे हे इन्स्ट्रक्शन वाचले का रे तू, हे काय दिले तिथे इन्स्ट्रक्शन, ओनली फक्त GP कॅल्क्युलेट करा, NP कॅल्क्युलेट करा फक्त आणि ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस बनवा. No balance sheet is required. No, they are not asking you to prepare balance sheet. So we will not prepare balance sheet. So why we are doing this?
आपल्याला तशी प्रॅक्टिस करता आली पाहिजे. यू शुड बी एबल टू प्रिपेअर ओनली ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. हा मी काय म्हणतोय, का नाही येणार, वाय नॉट. आणि तुम्ही जर लकी असाल तर तुम्हालाच येईल. असं आलेला पण आहे, फक्त प्रॉफिट अँड लॉस मध्ये नाही, एनपीसी मध्ये आलेला आहे. असं काहीही नाही, कुठलाही सम येऊ शकतो. डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. नो बॅलन्स शीट टू बी प्रिपेअर्ड, सो वी विल नॉट प्रिपेअर्ड एनी बॅलन्स शीट, राईट. ऑलराईट, चलो आज इथंच थांबायचं आहे. वी विल टर्न टू ओसी. ओसीला आज आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायचं. यू कॅन गो. आला का अदिती, जमलं का? ओके. तू गेलास तरी चालेल. चलो मी आय एम ऑन टू एक्सरसाइज नाव. आज आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. आपण बाकी काही करणार नाही. वी आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग एल्स. आपण डायरेक्टली केस स्टडीज करणार फर्स्ट ऑफ ऑल. सेकंडली पहिले केस स्टडी करणार. सेकंडली जस्टिफाय करणार. चला बुक ओपन केलं. पुणे आहे जागा. प्रिलिम काय काय कॉलेजेसच्या प्रिलिम 2 असतात. 2 प्रिलिम्स असतात. कॉलेजेस 2 घेतात प्रिलिम्स. प्रिलिम कंपल्सरी नसते आणि प्रिलिमचे मार्क्स काउंट होत नाहीत. तर अप टू टर्मिनल 20 मार्क्सचं बायफर्केशन 10 आणि 10. एबीटीला कन्वर्ट करतात 10 मार्क्स मध्ये. आणि बाकीचा परफॉर्मन्स तुमचा क्लासमधला, क्लासच्या टर्मिनल्स, टेस्ट याच्यावर मिळून सगळं 10 मार्क्स असतात. सायली मॅडमच्या समोर राहायचं. हा मिळून जातील 17-18 मार्क. चला मी ऑलरेडी एक्सरसाइज वर मी हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये येणार आहे. तुम्हाला फॉर्म होमवर्क्स मध्ये आहे. सो वी आर नॉट गोइंग टू डू दिस ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. बाय द वे आपण डायरेक्टली स्टडी द फॉलोइंग सिच्युएशनला येणार, राईट. येस, पहिली सिच्युएशन आपण रीड करायला सांगणार. समृद्धी. मिस्टर हर्षद, लिटिल लाउडर. एंगेज. Whereas female employees are working in packaging department. Mr. Sharad is working as finance manager, while Mrs. Naina is working as HR manager, who is responsible for recruiting employees in his factory. On this basis, चला ऑन दिस बेसिस सगळ्यात पहिले आयडेंटिफाय एनी वन प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इन द अबाव केस. कोण म्हणते? डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे का डिव्हिजन ऑफ वर्क आहे? डिव्हिजन ऑफ वर्क. दिस इज डिव्हिजन ऑफ वर्क. ज्यांच्याकडे ऑलरेडी हे आन्सर्स आहेत त्यांनी बुक बंद करायचे. what is the designation of Mrs. Naina? HR manager है Mrs. Naina. Who is responsible for overall planning of the organization? कौन है? Mr. Harshad. Who is entrepreneur? All right. Now next, Purvash. Second, Fine Diamonds Limited. Okay.
चला पहिलं प्रार्थना. आयडेंटिफाय विच सायंटिफिक प्रिन्सिपल नीड टू बी फॉलोड बाय द कंपनी. टाइम स्टडी करायचा आहे त्यांनी. काय केस कळली का पहिली? हॅव यू अंडरस्टूड? वल्लरी काय मला केस सांग काय काय वर्क स्टडी. वर्क स्टडी मधलं सुद्धा स्पेसिफिक काही सांगता येईल का? फटिग स्टडी. फटिग स्टडी करायचंय. काय म्हणतात? 200 एम्प्लॉईज आर वर्किंग इन द 3 शिफ्ट्स. इन फर्स्ट शिफ्ट 60 एम्प्लॉईज, इन सेकंड 60 अँड 80 असं करत ते केलेले आहेत. बरोबर. विदाउट सफिशियंट ब्रेक्स. नुसतं वर्क स्टडी सफिशियंट नाही. त्यातलं पर्टिक्युलर कुठलं? फटिग स्टडी. फटिग स्टडी चाललाय हा. काय फटिग स्टडी? व्हॉट इज फटिग स्टडी बाय द वे? Yes, so this is fatigue study, right? All right, what is next? Suggest 2 scientific techniques which can be useful. Suggest 2 scientific techniques which can be useful for smooth flow of work in fine diamonds limited. तुम्ही fatigue study suggest करू नका, तो already झाला. Along with that, time study and motion study, method study, work study. म्हणजे एंटायर वर्क स्टडी तुम्ही लिहू शकता, राईट? हा, इथे तुम्हाला फक्त नावं लिहिले तरी सहज मार्क्स मिळणार. पण तरी सुद्धा ऍटलीस्ट एक सेंटेन्स तरी त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन द्या, राईट? नंतर व्हाय द वर्क इज नॉट बीइंग कम्प्लिटेड इन टाइम. व्हाय द वर्क इज नॉट बीइंग कम्प्लिटेड इन टाइम. Yes, because of fatigue study, because of a fatigue, right? And there is no proper breaks in between the total working, and therefore काय घडतंय? What is the result of that? Productivity आणि efficiency, हे 2 वर्ड्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, सगळ्यात, अरे थांबा, खाली या पहिले. जस्टिफाय. सगळ्यात मेन, मोस्ट 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 IMP, एवढा मोस्ट आहे. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्सिबल इन नेचर. आतिश, हाऊ विल यू एक्सप्लेन, हाऊ विल यू जस्टिफाय दिस? पहिले, सगळ्यात पहिले काय लिहिणार? व्हॉट इज प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट? काय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट? हा, मग काय? तेच तर विचारतोय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट? फंडामेंटल ट्रूथ. फंडामेंटल ट्रूथ हा वर्ड आला पाहिजे. दॅट मार्क करून ठेवा, फंडामेंटल ट्रूथ. नंतर तो कशासाठी आहेत प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट? कशावर अटॅक करतायत? कशावर अटॅक करतायत? बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजचा बिहेवियरवर अटॅक करतात प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आता पुढे बोला. हे झालं पहिलं सेंटेन्स. आता नाव सेकंड सेंटेन्स. काय काय आहे? फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल मीन्स व्हॉट? म्हणजे 2 गोष्टी लिहायच्यात तुम्हाला. नॉट रिजिड आणि आता पहिलं नॉट रिजिड आहे. नॉट रिजिड म्हणजे काय? इट कॅन बी चेंज. पण चेंज का करायचं? वाय? बिकॉज ऑर्गनायझेशन सिच्युएशन्स आर डायनामिक, किंवा यू हॅव टू हँडल द सिच्युएशन कशी? टॅक्टफुली. तुम्ही जे मागच्या वेळेला तुम्ही जी ट्रिक वापरली ती दरवेळेला चालणार नाहीये. सो त्यामुळे काय करावं लागेल? दरवेळेला नवीन काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ फ्लेक्सिबल, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला 2 गोष्टी कव्हर करायच्या, म्हणजे 2 प्रिन्सिपल्स कव्हर करायचे. कुठलं? इट इज नॉट फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल नाही म्हणजे सिच्युएशन प्रमाणे चेंज करायचंय, बरोबर आहे? त्यात दिलाय त्यांनी. आणि शिवाय नॉट रिजिड. या 2 गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या इथं. म्हणजे हे स्टेटमेंट मध्ये आपल्याला 2 प्रिन्सिपल्स कव्हर करायचे. 2 प्रिन्सिपल्स. नेक्स्ट, येस, त्याचं नेचर बद्दल एक सेंटेन्स लिहिलं. दॅट इज नेचर ऑफ प्रिन्सिपल आहे. नेचर ऑफ हे नेचर आहे. येस, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. की वर्ड्स आर दिस. तुम्हाला एक्सप्लेन काय करायचंय? ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, राईट?
ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, हे वर्ड्स फार इम्पॉर्टंट आहे. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. काय आहे? Yes. Which are the resources? 5M. 5M are resources. पहिले आधी तुम्ही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल इन ऑप्टिमम. चला पहिले आधी रिसोर्सेस म्हणजे काय ते सांगूया. ऑप्टिमम करायचंय बरोबर आहे, पण आधी 5 रिसोर्सेस आहेत. काय काय? मटेरियल, मशीन, मॅनपॉवर, मनी. मॅनपॉवर झालं, मॅनेजमेंट. These are 5Ms. हे सगळे काय आहेत प्रार्थना? व्हॉट इज दिस? काय आहे? व्हॉट वी आर डिस्कसिंग? हा काय? हा अरे ते झालं ना, हे इथं आपण झालो सेकंड वर. वी आर ऑन टू सेकंड. व्हॉट इज दिस? दीज आर रिसोर्सेस. पहिला सेंटेन्स तुमचे व्हॉट इज रिसोर्सेस. नाउ रिसोर्सेस आर लिमिटेड. रिसोर्सेस आर लिमिटेड. सो देअरफॉर वी हॅव टू यूज देम ऑप्टिमली. आता ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय बघा. मी काय सांगतोय तर वेस्टेज अवॉइड करायचंय. यापैकी कुणाचंही वेस्टेज नको. ओव्हरलॅप्स अवॉइड करायचे. वेस्टेज ओव्हरलॅप्स अवॉइड करायचे. एक्स्ट्रा वर्किंग अवॉइड करायचंय. एक्स्ट्रा वर्किंग किंवा रिवर्किंग, हे सगळे वर्ड्स मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, कारण हे तुमच्या ऑप्टिमम, हे तुम्हाला तुमच्या वर्ड्समध्ये एक्सप्रेस करायचं असतं. तुम्हाला काय अंडरस्टँड झालंय ते त्यातनं कळतं. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी वर्ड्स बघा काय सांगितलं, म्हणजे हे ऑप्टिमम युटिलायझेशन झालं बघा. तुम्ही वेस्टेज अवॉइड करून टाकलं, नंतर एकही वेस्ट होणार नाही, कुठलाही रिसोर्स वेस्ट होणार नाही हे तुम्ही बघायचं आहे. सो वी अवॉइड दॅट. नंतर ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? दोन माणसं एकच काम करतात. दॅट ऑल्सो इज अ वेस्टेज ऑफ लेबर. दॅट इज ओव्हरलॅपिंग. नंतर एक्स्ट्रा वर्किंग. तुम्ही 8 तासाचं काम आहे पण अजून लोकांकडून काम करून घेताय. दॅट इज एक्स्ट्रा वर्किंग. आणि रिवर्किंग. चूक झाली परत करा, चूक झाली परत करा, परत 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 तीच चालू आहे. दॅट इज ऑल्सो इज अ वेस्टेज. सो दिस ऑल वर्ड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं म्हणजे ऑल दीज थिंग्स करायचे. जमलं? नेक्स्ट, प्रिन्सिपल्स ऑफ इक्विटी इज इम्पॉर्टंट. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. चला बोला. पहिले प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट बद्दल सेंटेन्स देणार, परत परत आपण डिस्कस नाही करणार. पहिलं सेंटेन्स प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट आता प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. चला कोणी दिलंय हे? हुज प्रिन्सिपल इज दिस? हेनरी फेयोल. दिस इज वन ऑफ द हेनरी फेयोल्स 14 फेमस प्रिन्सिपल्स. आयडेंटिफाय करा ते आणि ते लिहा. कुणाचं प्रिन्सिपल आहे? हेनरी फेयोलचं प्रिन्सिपल आहे. चला आता प्रिन्सिपल ऑफ इक्विटी, व्हॉट डज दिस मीन? काय करायचंय? हा येस, इक्वल ट्रीटमेंट द्यायचे. कुणाला? सगळ्यांना, ऑल एम्प्लॉईजना इक्वल ट्रीटमेंट द्यायची. चला इक्वल ट्रीटमेंट द्यायची म्हणजे काय करायचं किंवा काय नाही करायचं? व्हाईल डिवायडिंग वर्क इक्वॅलिटी व्हायला पाहिजे. डिस्क्रिमिनेशन नकोय. सॅलरी पेमेंट करताना डिस्क्रिमिनेशन नकोय. अजून वन मोर, प्रमोशन्स, इन्क्रीमेंट्स आणि सिलेक्शन. आता बघा मी हे वाढवलं, तुमच्या बुकमध्ये नाहीये म्हणून मी म्हणतो की तुम्हाला ऍडिशनल करायची आहे तिथं. ही अशी करायची आहेत. इन्क्रीमेंट्स देताना सुद्धा इक्वॅलिटी असायला हवी, इक्विटी असायला हवी. शिवाय अजून काय म्हणता येऊ शकतं आपल्याला? प्रमोशन देताना, सिलेक्शन करताना एम्प्लॉईजचं, ओव्हर देअर ऑल्सो यू हॅव टू हॅव दिस प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. So principle of equity is very very important, right? Next, Taylor emphasized on standardization of tools and equipment. कशावर क्वेश्चन विचारलाय? स्ट्रेट फॉरवर्ड, स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स. चला पहिलं काय आहे की हे काय नाव दिलंच आहे त्यांनी, पण हे त्याचं टेक्निक आहे का प्रिन्सिपल आहे? हे टेक्निक आहे. स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट. स्टँडर्डाइज्ड खरं तर त्यांनी म्हटलं स्टँडर्डाइज्ड टूल्स अँड इक्विपमेंट. हा 1-2 मिनिटं नंतर झालंच. स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट, राईट? स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट
हे टेलरनी दिलेलं आहे आणि टेलरचं टेक्निक आहे. पहिला हा सेंटेन्स. सेकंडली, व्हॉट इज मीन बाय टूल्स अँड इक्विपमेंट्स? कुठली कुठली टूल्स अँड इक्विपमेंट्स आहेत? हा, हॅमर, स्पॅनर्स, मल्टीमीटर, नंतर स्क्रू ड्रायव्हर्स, फर्स्ट क्लास. येस, अरे याला आपण टूल्स अँड इक्विपमेंट म्हणतो. आणि त्याचं काय करायचं आहे? स्टँडर्डाइज करायचं. स्टँडर्डाइज करायचं म्हणजे काय करायचं? हाय क्वालिटी, एकदम टॉप क्वालिटीचे टूल्स अँड इक्विपमेंट्स वापरायचे. त्यांनी होणार काय? फटीग नाही येणार. झालं तयार. फटीग विल बी अवॉइडेड. आणि त्यांनी काय होणार आहे? एफिशियन्सी वाढणार आहे. बस झालं एक्सप्लेनेशन. जस्टिफाय. या लेसनला एवढं खूप वेटेज नाहीये, पण याच्या मधलं जस्टिफाय 101% येणार. आणि मी ते मोस्ट IMP तुम्हाला दिलंच आहे. माझ्या मते तर हे तर अगदी 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 तुम्ही करूनच ठेवा. आणि दुसरं दिस, ही दोन त्यातली टॉपमोस्ट. आणि याच्यामध्ये एक कुठलं तरी 4 मार्काचं आहेच तुमचं. या पेपरला मी काय येणार ते सांगतोय आत्ताच. ही 5च्या 5 करून ठेवायचे. काल आपण ते पीस रेट पण बोललो होतो. चला, डिफरन्शियल पीस वेज रेट प्लॅन इज नेसेसरी. प्रार्थना, बाकी कोणी काय बोलणार नाही. चला प्रार्थना, घरी जाऊन तू काय करतेस? तुला तुझ्याशी बोलते प्रार्थना. प्रार्थना तुझंच नाव आहे. हा बोल. घरी जाऊन अभ्यास कुठल्याही परिस्थितीत सुरू व्हायला हवाय. तुझी अजून ती फेरीटेल संपलेलीच नाहीये मे महिन्याची. यू आर इन टू दॅट लूप. तू अजून त्यातनं बाहेर आलेली नाहीस. तुझे मी हे ऑब्झर्व करतोय. मी जरी चेक नसलो करत तरी मी ऑब्झर्व करत असतो कोण सबमिट करत. कारण मला ना इथं लगेच एक हे पॉपअप येतो, कोणी सबमिट केलं मला लगेच नाव. आणि ती माझी मेमरी भयानक स्ट्रॉंग आहे ग. आणि काही स्टुडंटवर तर माझं पूर्ण लक्ष आहे. येस, बोला काय येत नाहीये? काय आहे मला एक सांग. हे डिफरन्शियल पीस वेज रेट हे काय आहे? कोणी दिलंय हे? आणि कुणाचं काय आहे? हे प्रिन्सिपल आहे, टेक्निक आहे, काय आहे हे? टेक्निक आहे. कुणाचं टेक्निक आहे? हुज टेक्निक इज दिस? हा, FW टेलरचं हे टेक्निक आहे. चला आता काय म्हणते तो? पीस वेज रेट म्हणजे काय? पीस वेज रेट म्हणजे काय? थोडं अजून 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 बरोबर आहे. तुम्ही करेक्ट. तुम्हाला ती केस कळलेली आहे. पण आपल्याला आता पुटअप करायचं. हा बोल. हा, सॅलरी फिक्स न देता, हा पहिला पॉइंट आहे त्यातला. तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजनला जाताय, तसं नको. काय करायचंय? सॅलरी न देता त्याला काय द्यायचंय? पीस रेट बेसिसवर पेमेंट करायचंय. पीस रेट बेसिसवर. काय बाळा तन्मय, अरे काय चाललंय बाबा? हा, काय चाललंय? काय पीस रेट? ते मोबाईल आहे का काय तो? मग नाही नाही काय. सो पीस रेट बेसिस म्हणजे काय? फिक्स सॅलरी न देता त्यांनी जेवढं प्रोडक्शन केले, नंबर ऑफ पीसेस, तेवढ्यावर बेस्ट पेमेंट करायचंय. पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट तो जो म्हणतोय तो बोनस कधी द्यायचा. म्हणजे 3 केसेस तुम्हाला डिस्कस करायचे. एक तर पहिले स्टँडर्ड फिक्स पाहिजे. आणि ज्यांनी स्टँडर्डचं प्रोडक्शन केलंय त्यांना काय करायचंय? नॉर्मल पेमेंट करायचंय. बिलो असेल तर कमी पेमेंट करायचंय. आणि जर जास्त असेल तर त्याला पीस रेट. म्हणून मी ती काल 1 मिनिट बस, फक्त 1 मिनिट झालंच. सो डिफरन्शियल पीस रेट बेस. म्हणून ही काल मी तुम्हाला स्पेसिफिकली ती कंडिशन सांगितली. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं याच्यात 4 मार्क आहेत. दॅट इज हिअर. चलो बाकी आता बाकीचे जे हे आहेत हे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे आहेत. आय एम नॉट गोइंग टू. आता आपण फक्त नाही, फक्त पटकन आपण रिकॉल करूया. चला फटाफट मला 14 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फोर्ड सगळी 14च्या 14 पटकन नीस बनवा. प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन, स्पीड टेकऑफ, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर, रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी. यस, स्केलर चेन. चलो ऑल राईट. आता फक्त मला राहिलं नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट.
नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, फटाफट फटाफट. नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, पटकन. काय काय? युनिव्हर्सल इन नेचर, परफेक्ट. जनरल गाइडलाइंस, परफेक्ट. चलो. सो आज तुम्हाला 7 मिनिटांचा बोनस दिलाय. हा, उद्या आपण ऐका, उद्या सब्जेक्ट चेंज आहे, अकाउंट्स आणि एसपी. पहिलाच चॅप्टर. अच्छा, थेरॉटिकल पार्ट पहिले. काय प्रॉब्लेम? चालेल, नो प्रॉब्लेम. हा, मग तू बसून कंटिन्यू लवकर येणार ना. थोडासा अर्धा तास तुला फक्त थांबायला लागेल. हा, ये बा. एसपी नाहीये, होणार नाहीये का बघ. तू आता पहिले अटेंड कर, जर वाटलं तर, कारण चेंज झालं तर परत नंतर नाही करता येणार. चलो.